नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, भीमथडी जत्रेमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि भीमथडी जत्रेमधील नॉनव्हेज सेक्शन आणि या ठिकाणी एका स्टॉलवर गावरान चिकन, बॉयलर चिकन तर आहेतच, मात्र या ठिकाणी एका ठिकाणी गावरान चिकनचा स्टॉल आपल्याला आढळून आलेला आहे। तो स्टॉल आपण बघतोय, स्टॉल नंबर आहे 38। मित्रांनो, या स्टॉलमध्ये या ठिकाणी स्टॉल नंबर 38 चैतन्य स्वयं महिला बचत गट बारामती यांचा हा आहे आणि या ठिकाणी बॉयलर चिकन प्लस गावरान चिकन असे दोन्ही प्रकार आहेत। गावरान चिकन जी आहे ही 300 रुपयाला आहे आणि बॉयलर चिकन जी आहे ही 250 रुपयाला आहे। अशा दोन थाळी यामध्ये आहेत। या ठिकाणी बॉयलर चिकनमध्ये एक भाकरी, भात, रस्सा आणि चिकनचे पीसेस आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी गावरान चिकनमध्ये सुद्धा आळणी रस्सा आहे, तिखट रस्सा आहे, आळणी भात आहे आणि गावरान चिकनची पीस, भाकरी, कांदा लिंबू अशा पद्धतीने सर्व मिळणार आहे। 250 आणि 300 रुपये असा हा रेट आहे। मित्रांनो, आपल्याबरोबर निलेश कदम आहेत। निलेशजी नमस्कार। तुम्ही कुठले, पुण्याचे का बारामतीचे? बारामती। बरं, आता ह्या ठिकाणचे तुमचा चिकन स्टॉल आहे, हा कसा आहे, काय ते या अवेलेबल आहे? यामध्ये गावरान चिकन अवेलेबल आहे, तुम्हाला प्युअर गावरान चिकन मिळणार आहे तुम्हाला। त्यामध्ये तुम्हाला 300 रुपयाला थाळी आहे। त्यामध्ये गावरानचा रस्सा, त्यामध्ये गावरानचे पीस येतील, मसाल्याचं तुम्हाला गावरानमध्ये मिळणार आहे, प्लस तुम्हाला आळणी भात आहे स्पेशल आणि गावरानचं तुम्हाला आळणीचं सूप मिळेल। रस्सा अनलिमिटेड आहे। रस्सा पद्धतीने आहे। स्टॉल नंबर 38 38 नंबर गावरान चिकनला भेट द्या। आता गावरान थाळीमध्ये आहे आळणी सूप, यामध्ये आहे हे जे गावरान पीसेस जे आहेत ते आपण बघतोय। आळणी भात याबरोबर आहे, गावरान चिकनचा रस्सा आणि हा आहे भरपूर असा रस्सा जो घरगुती आणि यात्रेची चव देणारा, भीमथडी जत्रेची चव देणारा आहे। हॉटेलची टेस्ट त्याच्यामध्ये नाहीये। आणि याबरोबर आपल्याला एक भाकरी, अशा पद्धतीने ही गावरान चिकनची थाळी आपल्याला 300 रुपयांमध्ये या ठिकाणी मिळणार आहे। आणि अशा पद्धतीने ही आपली गावरान चिकनची थाळी, आता यांची टेस्ट पण बघूयात आपण कशी आहे। आलोय, हे संपून येतं। मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि गावरान चिकन आपण टेस्ट करूयात। सगळ्यात सुरुवातीला दोन्ही ह्याच्यावर आपण लिंबू बास्त असा। मित्रांनो, या भीमथडी जत्रेमध्ये गेल्या 2-3 वर्ष रुद्र फिश जे सांगवीचे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। यावर्षी यांचा स्टॉल नाहीये, त्यामुळे फक्त ते आता एक प्रेक्षक आणि खवय्ये म्हणून आलेले आहेत। आज रोल वेगळा आहे, कसं वाटतंय? आज रोल वेगळा आहे। दरवर्षी आम्हाला आहे ना, खरं तर भीमथडीमध्ये आम्ही आवर्जून वाट पाहत असतो वर्षभरापासून। आणि आता दरवेळेस आम्हाला फिरायला भेटत नाही, ॲक्च्युली कामामध्ये व्यस्त असतो, कामामध्ये बिझी असतो, फिश फ्राय करून देण्यात मग्न असतो कस्टमरला। आपण सगळं फिश थाळी, फिश फ्राय देण्यात मग्न असतो। तर यावर्षी मला फक्त फिरायला आवडतंय आणि मग म्हटले स्टॉल बघूया आपण आणि जाऊया बघून। मासे खायचे असतील, जे ह्यांना ओळखत असतील, चेहरा ओळखीचा असेल, त्यांनी सांगवीमध्ये PWD मैदानामध्ये यांचं स्टॉल आहे, तिथे जाऊन मासे खाऊ शकता। नक्की, पुढच्या वर्षी नक्की भेटूयात। नक्की भेटूया। चला, आता आपण यांची टेस्ट करूयात। सगळ्यात आधी आळणी रस्सा, वा, तिखट रस्सा, वाव, मस्त असं गावरान चिकनचा लेग पीस, गावरान चिकन मसाला, भाकरी विथ रस्सा,
एक नंबर. आणि सुक्क चिकन आणि आळणी भात आता आपण ट्राय करूयात. आळणी रस्सा, आळणी भात, गावरान चिकन 30 रुपयाला थाळी आहे. स्टॉल नंबर 38. गावरान चिकन खायचं असेल तर नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, आत्ता या भीमथडी जत्रेमध्ये वचन दिले मी तुला या मालिकेतली हिरोईन प्रज्ञा जी कॅरेक्टर जो हिरो आहे त्याच्या आईचा रोल करते आणि आज आपल्याला इथं नॉनव्हेज खाताना भेटलेले आहे. त्यांची भेट झालेली आहे. गावरान चिकन खात होते. कसा वाटला तुम्हाला अनुभव? खूप छान. मी दरवर्षी इथे येते, कधीच चुकवत नाही. कारण इथे आल्यावरती एक आपली संस्कृती, आपली परंपरा, आपल्या पद्धतीचं खाणं आणि या लोकांचे कष्ट जे आपल्याला अदरवाईज कधीच दिसत नाहीत हे आपल्या समोर येतात. त्याच्यामुळे मी येतेच आणि माझ्या दोन्ही मुली अमेरिकेत शिकत आहेत, त्यांना मी जरूर आणते हे सगळं दाखवायला. कारण त्यांनाही आपली संस्कृती आणि सगळं कळलं पाहिजे. सो खूप छान अनुभव आणि मला खूप आवडतं हे असं एन्जॉय करायला. काय खाल्लं नक्की आता इथे? आता मी धपाटे खाल्ले. ओके. आणि या लोकांनी प्रॉन्स आणि पापलेट फ्राय आणि मोदक. ओके. सो आता चिकन थाळीला जायचा प्लॅन आहे. गावरान चिकन. गावरान चिकन, येस. मित्रांनो, स्टॉल नंबर 38 वर आता हे होते आणि गावरान चिकनची आता टेस्ट घेणार आहेत. त्यांना पुन्हा भेटूयात. आणि अमेरिकेला कोण तू असते? दोघी असतात. ह्या दोघी. थांब, तू ये इकडं. मित्रांनो, आपल्याबरोबर अर्पिता आहे जी अमेरिकेमध्ये लहानाची मोठी झाली आहे आणि आता भीमथडी जत्रेमध्ये आलेली आहे. इथं काय काय खाल्लंस? इथे मी पॉम्फ्रेट खाल्ला आणि प्रॉन्स खाल्ले. व्हेजमध्ये? व्हेजमध्ये मोदक. मोदक कसे वाटले? मस्त, सगळंच मस्त होतं. पॉम्फ्रेट मला खूप तिखट वाटलं पण इट वॉज ग्रेट. तिकडे सवय नाही एवढ्या मसाला. आणि आता काय काय फिरणार आहे अजून? किती खाणार अजून? ओ माय गॉड, खूप माझं पोट तर भरलंय आता. पण मन भरत नाही, आम्ही फिरतच आलो. आता परत जाऊ आम्ही शॉपिंग करायला. ही अमेरिकेमध्ये असते, मेडिकल विभागामध्ये शिकते. आता इकडे पुण्याला आली आणि आता ही भीमथडी जत्रेला भेट देते. सगळे पदार्थ आज उद्या परवा 3 दिवस रोज यायचं, रोज टेस्ट करायची. इथं महाराष्ट्रीयन पदार्थ खूप मिळतात. नुसतं मोदक नाही, पापड आहे, मांडे आहेत, थालीपीठ आहे, हे सगळं टेस्ट करायचं. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण जरा स्टार्टर चेक करूयात. इलिशियसचा स्टॉल आपण माझ्या मागे बघताय जो बारामती ॲग्रोचा आहे. चालतं जाऊयात या स्टॉलवर. या इलिशियस स्टॉलवर स्टॉल नंबर 33. आपण नॉनव्हेज खाणार असाल तर या ठिकाणी स्टार्टर म्हणून जे आपल्याला खायचं आहे, बाकीच्या गोष्टी खाण्यापूर्वी एक स्टार्टर जर आपल्याला हवा असेल तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या. काय काय आहे चला बघूयात. मित्रांनो, या स्टॉलवर आपल्याला काय काय अवेलेबल आहे याची माहिती आपण आशिषकडनं घेणार आहोत. आशिष, या ठिकाणी आम्हाला काय काय मिळेल आणि जे खवय्ये येणार आहेत त्यांना काय काय टेस्ट करता येणार आहे? आपलं बारामती ॲग्रोचा इलिशियस म्हणून ब्रँड आहे. त्याचं इथं तुम्ही नगेट्स भेटू शकतात, पॉपकॉर्न भेटू शकतात. लहान मुलांसाठी फ्रेंच फ्राईज अवेलेबल आहेत. तसंच झटपट खाण्यासाठी लोकांना आवडणारी टेस्ट देण्यासाठी नगेट्स अवेलेबल आहेत आपल्याकडं. परत बाईट्स आहेत, आपले नवीन प्रोडक्ट आहे, बाईट्स आहेत. अजून असे भरपूर आपल्याकडे 6 ते 7 व्हरायटीज अवेलेबल आहेत चिकनच्या. आणि व्हेजमध्ये काय आहे? व्हेजमध्ये फ्रेंच फ्राईज भेटून जाईल. लहान मुलांना आवडणारी गोष्ट आहे. त्यामध्ये आपण पेरी पेरी फ्लेवर ॲड केलेला आहे. तो पेरी पेरी लहान मुलांना खूप आवडतंय. म्हणजे नॉनव्हेजचं सेक्शन जरा जास्त आहे. एखादा व्हेज असेल तर त्यांनी आपला फ्रेंच फ्राईजवर भागवायचं, बाजूवाला चिकनचे पीसेस हाणत बसलेले. आपण बघूयात आता काय काय ते. या ठिकाणी चिकन बाईट्स जे आहेत हे फ्राय होत आहेत. शेजारी थाय फिलेट. कुठले? थाय फिलेट. थाय फिलेट ही सुद्धा आणखीन एक डिश या ठिकाणी फ्राय झालेली आहे. आता ती जरा तेल काढण्यासाठी. आणि या ठिकाणी बघा हे वेगळं फ्रायर आहे. या ठिकाणी फ्रेंच फ्राय जे आहे व्हेजसाठी ते वेगळं फ्रायर आहे. या ठिकाणी फ्रेंच फ्राय होत आहेत. आणि आता हे चिकन कटलेट सुद्धा फ्रायरमध्ये गेलेले आहेत. हा यांचा स्टॉल आहे, स्टॉल नंबर 33.
मित्रांनो, बारामती ॲग्रोचं हे इलिशियस जे प्रोडक्ट आहेत ते आपण त्याचा सेटअप पाहिलेला आहे. आता त्यातले एक एक पदार्थ आपण टेस्ट करणार आहोत. आधी व्हेज सेक्शननी सुरुवात करूयात. हे आहे फ्रेंच फ्राय. ही प्लेट केवढ्याला आहे? 100 रुपये देतात. 100 रुपयाला. जे व्हेजिटेरियनला आहेत त्यांच्यासाठी 100 रुपयामध्ये फ्रेंच फ्राय. आणि ह्याच्यावर सॉस कुठला आहे? आपला केचप टाकलाय. केचप आहे. ओके. आणि मेयोनीज. ओके. त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी खास हा फ्रेंच फ्राय पेरी पेरीमध्ये तयार केलेला पेरी पेरी सॉस वापरलेला आहे. याची टेस्ट आपण बघूया. लहान मुलं आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी खास. हा केवढ्याला? 100 रुपयाचे. हा 100. कोणता आयटम 100 रुपये? आयटम 100 रुपये ठेवलेला. आणि हे आहेत चिकन नगेट्स. आता आपण क्रंची असं आहे. नॉनव्हेज सेक्शनमध्ये आलो. एकदम क्रंची. कसं बघूया. मिनिमम किती साईज आहे पाकिटची? 500 ग्रॅम पासून. 500 ग्रॅम. आणि 500 ग्रॅम केवढ्याला आहे? 500 ग्रॅम आपलं 337 रुपयाला जातं. ओके. हे आहेत चिकन पॉपकॉर्न. लहान मुलांना हे पण आवडतं भरपूर. लहान मुलांसाठी बरं का. आपणही खाल्लं तर चालतं, पण लहान मुलांना जरा जास्तच आवडतं. पॉपकॉर्न आहे ना चिकनचे. हे चिकन बाईट्स. चिकनचा प्रकार नवीन लॉन्च झालेला आहे जे क्रंची आहेत. बघूयात कसं आहे. चिकन थाय फिलेट. खरंच छान फिलेट आहे. मस्त. एक एक वस्तू घ्या, ट्राय करा. 100 रुपयाला आहेत. टेस्ट करा. आणि हे आहे चिकन कटलेट. प्रत्येक डिशचा, प्रत्येक पदार्थाची फ्लेवर आणि टेस्ट जो आहे हा वेगळा आहे. स्टार्टर म्हणून बाकीचे पदार्थ खायच्या अगोदर स्टार्टर म्हणून ह्याला खायला नक्कीच हरकत नाही. आणि पाकिटं घरी घेऊन जा. आहे त्यावेळेस नाश्ता नॉनव्हेजचा मस्त आहे. तुम्ही जे आता हे प्रोडक्ट सगळे टेस्ट केले, हे सगळे प्रोडक्ट जे तुम्हाला जर पाहिजे असतील, इथे तर आपण पॅकेट सेलिंग करत आहेच. याच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये, सातारामध्ये, कोल्हापूरमध्ये किंवा नाशिकमध्ये या जिथं आपले चिकन विकनचे जे आउटलेट्स आहे, चिकन विकन बारामती ॲग्रोचं एक स्पेशल ब्रँड आहे चिकन विकन. ह्या चिकन विकन ब्रँडच्या अंडरमध्ये आपण हे सगळे पॅकेट सेल करतो. ओके. तिथे तुम्हाला सगळ्या शॉपवरती तुम्हाला हे पॅकेट्स अवेलेबल होऊन जातील. आपल्याकडे चिकन पॉपकॉर्न, फ्रेंच फ्राईज आणि चिकन नगेट्सचे हे आपल्या रिटेल स्टोअर चिकन विकन यामध्ये तुम्हाला सर्वांना भेटून जातील. तुम्ही कुठेही कॉन्टॅक्ट केला चिकन विकन वरती तर तुम्हाला बारामती ॲग्रोच्या वेबसाईट आहे आपली. वेबसाईट मला कॉन्टॅक्ट कस्टमर केअर तुम्हाला कॉल केला तर तुम्हाला भेटून जाईल. मित्रांनो, बारामतीतील प्रसिद्ध तुपातील शाही बिर्याणी या ठिकाणी मिळणार आहे. स्टॉल नंबर 40. आणि ह्यांचा सेटअप कसा आहे तो बघण्यासाठी आता आपण स्टॉल नंबर 40 वर जाणार आहोत. जगदंब महिला बचत गटामार्फत आयोजित बारामतीची सुप्रसिद्ध साजूक तुपातील शाही चिकन दम बिर्याणी, मटन बिर्याणी सुद्धा या ठिकाणी आहे. चिकन बिर्याणी, बारामतीची स्पेशल साजूक तुपातील चिकन बिर्याणी. भरपूर पीस आहेत. त्याचबरोबर राईस, चिकन
आणि आता ही मटन बिर्याणी थाळी आपली तयार आहे. बघूया त्याची टेस्ट कशी येते. मित्रांनो, या स्टॉल नंबर 40 वर आपण आलेलो आहोत, ज्या ठिकाणी बिर्याणी आहे साजूक तुपातील, बारामतीतील प्रसिद्ध अशी ही बिर्याणी आता आपण टेस्ट करूयात. हा 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 वा. मित्रांनो, आता भीमथडी जत्रेमधील एक पारंपरिक पदार्थ मोदक घरमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी दोन प्रकारचे आपल्याला मोदक, पुरणपोळी, गुळपोळी मिळणार आहे. मोदक जे आहेत हे रेग्युलर मोदक आणि चॉकलेट मोदक असे दोन फ्लेवरमध्ये आहेत. त्याचप्रमाणे पुरणपोळी आहे, गुळपोळी आहे. रेग्युलर मोदक जे आहेत हे 40 रुपयाला आहेत आणि चॉकलेट मोदक जे आहेत हे 50 रुपयाला आहेत. गरमागरम मोदक आणि त्याबरोबर तूप. इथेच खायचं ताई, इथे खाण्याची जी मजा आहे ना ते घरी जाऊन देते. हा तूप न फोडलेला. आणि हे आता मोदक आपण ट्राय करणार आहोत. चला, गरमागरम मोदक विथ तूप. गरम सारण पूर्ण भरलेलं आहे. मजा वेगळी असते. या ठिकाणी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीचा स्टॉल आहे आणि या ठिकाणी त्यांच्या सॉफ्टी आणि मिल्क प्रॉडक्ट जे आहे, फ्लेवर्ड मिल्क आहे. ते काय काय आहे, लस्सी पण आहे. एक मिनिट त्यांच्याकडे विचारू काय काय आपण. सॉफ्टी आणि फ्लेवर्ड मिल्क घेण्यासाठी जेवण झाल्यानंतर चांगली गर्दी या ठिकाणी आहे. व्हॅनिला, चॉकलेट, चॉकलेट व्हॅनिला काही खावा किंवा मिक्स खावा. जेवण झाल्यानंतर सॉफ्टी.